नमस्कार, मी किरण कुलकर्णी. गेली 7 ते 8 वर्ष मी मार्केटमध्ये काम करतो. परंतु प्रत्येक वेळेला अशा काही घटना असतात ज्या तुम्हाला मार्केटमध्ये जसं थांबायला उद्युक्त करतात, तसं तुम्ही फ्रस्ट्रेट होऊन बाहेर पडायला पण उद्युक्त करतात. थोडक्यात म्हणजे प्रॉफिट आणि लॉस. प्रॉफिट असेल तर आनंद तर तुम्हाला नक्कीच होतो, लॉस असेल तर तुम्हाला सगळं सोडून निघून जावं असं वाटतं. आणि ह्या गोष्टी का होतात ह्याचं अगदी साधं सोपं सरळ उदाहरण जर किंवा तुम्ही जर स्वतःच एक काय अनालिसिस करायचं म्हटलं, तर आपण जे नॉर्मल ट्रेडर आहोत हे खूपशा स्ट्रॅटेजीज, सिस्टीम्स, इंडिकेटर्स याच्या मागे लागतो. मी पण भरपूर कोर्सेस या कालौघात भरपूर कोर्सेस केले, भरपूर गुरु मला भेटले, काही गोष्टी त्यांनी मला चांगल्याही शिकवल्या. अशाच ह्याच्यामध्ये मी अपस्किलला अप्रोच झालो. तर अपस्किल मध्ये मला ज्या सिस्टीम मध्ये शिकवलं गेलं ही सिस्टीम फार वेगळी आहे का असं मी म्हणणार नाही. कारण सपोर्ट आणि रेजिस्टन्स ही अगदी अनादिकाल म्हणजे ज्यावेळेपासून स्टॉक मार्केट सुरू झालंय त्याचे ऑपरेशन्स आहेत त्यावेळेपासूनची सिस्टीम आहे. परंतु तीच सिस्टीम कशी तुम्ही तुमच्या योग्य डिसिजनसाठी वापरू शकता हे मला अतिशय साध्या सोप्या सरळ पद्धतीने मला इथे सरांनी शिकवून सांगितलं आणि त्याचा मी हळूहळू प्रॅक्टिकली वापर करायला लागलो. आणि ज्यावेळेला प्रॅक्टिकली मी वापर करायला लागलो त्यावेळेला मला असं लक्षात आलं की माझी जी इफेक्टिव्हिटी आहे ती वाढत वाढत चाललेली हळूहळू. छोटे छोटे ट्रेड पण पॉझिटिव्ह ट्रेड घ्यायचे आणि तुमचं टार्गेट मध्ये एंट्री आणि एक्झिट जी आहे ती तुम्ही अतिशय व्यवस्थित पद्धतीने एक्झिक्यूट करायची. हे कसं करायचं ह्याचं मागच्या मागे लॉजिक काय ह्याचं सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित व्हावं आणि डिस्कशन माझ्याबरोबर सरांनी केली. मला प्रॉपर वेळ देऊन ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. आय एम व्हेरी थँकफुल टू अपस्किल टीम आणि सर, कारण इतक्या सहज साध्या सोपं सरळ गोष्टी असून सुद्धा त्या आपल्याला इतक्या वेगळ्या पद्धतीने सांगितल्या जातात की त्याच्यामुळे मनातला गोंधळच जास्त वाढतो. पण इथं तो गोंधळ कमी केल्याचं काम करून दिलं गेलं. त्यामुळे अगेन थँक्यू अँड थँक्यू व्हेरी मच अपस्किल.